जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बोरवड्याच्या या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेल्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार सन्मान्य शीतल फराकटे, आमचे जीवाभावाचे मित्र, बोरवड्याचं आणि या परिसराचं नेतृत्व करणारे आणि बिद्री कारखान्याच्या परिसरामध्ये सातत्यानं अग्रेसर असणारे आमचे मित्र सन्मान्य बालाजीराव फराकटे, आणि दुसऱ्या बाजूला उद्योगपती, गावातील एक अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रगतशील राजकारणी आणि सगळ्यात सर्वार्थानं राजकारणामध्ये आदर्श कोणाचा घ्यावा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असणारे सन्मान्य आमचे मित्र निवासजी पाटील, या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरचे आमचे युवा नेते सन्मान्य वीरेंद्र भैया, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य अण्णामामा फराकटे, रघुनाथजी शिरसे, बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे NS चौगुले सर, पांडुरंगजी काशीद, बाळासाहेब फराकटे, सुधीर पाटोळे, नंदू पाटील, शेखर मंडलिक, सन्मान्य नेताजीराव पाटील, भगवान पाटील, नामदेवरावजी मेंढके, जयसिंगरावजी भोसले, दीपक शिंदे, अभिजित तापेकर, या व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, या मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या आमच्या महिला भगिनी आणि मित्रांनो, शीतल फराकटे यांचं भाषण मी ऐकत होतो. पलीकडच्या बाजूचं भाषण नेहमीच आम्ही ऐकत होतो, पण आज आमच्या बाजूचं भाषण सुद्धा मी ऐकलं असं मला हरकत नाही. राजकारणामध्ये संधी मिळणं आणि मिळालेल्या संधीनंतर त्यामध्ये आपल्या कर्तृत्वानं सिद्ध होणं, या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही खूप चांगलं काम केलं. मी मनापासून तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. आणि त्याच्याही पलीकडे आमचे नेते आदरणीय संजयदादा मंडलिक साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्याला उमेदवारी दिली. तुमच्या उमेदवारीने एका बाजूला तुमचा सत्कार, सन्मान केलाय, आणि केवळ तुमचा सन्मान नाही तर दत्तामामा फराकटेंच्या कुटुंबाचा सुद्धा सन्मान केला असं म्हणायला हरकत नाही. आम्ही लहान होतो, मंडलिक साहेबांचा गट, मंडलिक साहेबांना बघण्यासाठी माणसं जी आतुर असायची त्यातलाच एक कार्यकर्ता मी होतो. त्यावेळीपासून दत्तामामांचं काम, त्यावेळीपासून दत्तामामांच्या घराची एकूच अतिशय चांगल्या पद्धतीची असणारी महत्त्व आम्ही सगळेजण बघत होतो. नंतरच्या काळामध्ये ते पलीकडचं फराकटेवाडीतलं राजकारण बोरोड्यात गेलं. बोरोड्यातल्या राजकारणानंतर मग मधल्या टप्प्यात दत्तामामांचं आणि अण्णामामांचं सुद्धा मनापासून समन्वय होत नव्हता. पण आता मात्र शीतलजी तुमच्या निमित्तानं परत एकदा बोरोड्यातनं फराकटेवाडीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं तुमचं काम चाललंय. मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्याकडून ह्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या पद्धतीची भूमिका घेतली ती मतदारसंघातली सगळी जनता नवीन कार्यकर्त्याला जो होतकरू आहे, अतिशय कर्तृत्वान आहे, त्याला निश्चितपणानं स्वीकारेल अशा पद्धतीची भूमिका या कागलच्या भूमीमध्ये आहे. स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांसारखा कार्यकर्ता, त्याच्या पाठीमागं कुठलाच वारसा नव्हता, त्याच्या पाठीमागं कुठलाच संस्थाचा अथवा संस्थात्मक अशा पद्धतीचा आधार नव्हता, पण या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची धमक त्यांच्याकडे होते. आणि मला असं वाटतंय आपण सुद्धा तशाच पद्धतीचं काम करण्यासाठी पुढे जा. स्वर्गीय सदाशिवरावजी मंडलिक साहेबांनंतर संजयदादांनी सुद्धा ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण उभा केलंय त्याचाच परिपाक म्हणून आता आपण या ठिकाणी जे काही पॅनेल उभा केलंय त्या पॅनेलमध्ये आपल्या तिन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. आणि या धनुष्यबाणासमोरचं चिन्ह आपण सगळ्यांनी बटन दाबण्यासाठी आपण ताकदीनं शक्तीनं उद्याच्या 3 दिवसांमध्ये प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून आपण सगळ्यांनी काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो. परवा दिवशीच अतिशय भव्य दिव्य अशा पद्धतीची एक सभा पलीकडच्या चिखली मतदारसंघामध्ये आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली. सभा झाली आणि सभेनंतर परत हेलिकॉप्टरनं आम्ही पलीकडच्या बाजूला हातकणंगले आणि शिरोळमधले काही प्रचारक होते त्यासाठी शिंदे साहेबांबरोबर निघालो. त्यावेळेला साहेबांनी मला विचारलं, प्रकाश, दुपारच्या उन्हाच्या रणामध्ये सुद्धा हजारो माणसं या ठिकाणी गोळा झाली होती. संजय दादा तरी म्हणतात की मी एकटा आहे, मग ही माणसं एवढी कुठली? म्हटलं साहेब, ही मंडलिक गटाची ऊर्जा आहे आणि मला आपल्याला सांगायचं आहे ही ऊर्जा पुन्हा ताकदीनं शक्तीनं प्रज्वलित करूया. निवडणुकीमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची ही तिन्ही माणसं ज्यावेळेला आपण सगळ्यांनी दिली त्यामुळे त्यांना विजयी करायची जबाबदारी सुद्धा आपण घेऊया. या मतदारसंघाच्या विकासासाठी ही तिन्ही माणसं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील. सन्मान्य वीरेंद्र भैया असतील, सन्मान्य संजयदादा असतील, तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे अतिशय शक्तिनिशी राहतील आणि आम्ही सगळेजण त्यांचे मावळे म्हणून तुमच्या सोबत असू एवढं निश्चितपणानं सांगतो. ज्या ज्या विकासाच्या कल्पना असतील त्या सगळ्या कल्पनांसाठी, व या गावातल्या पाण्याचा प्रश्न असतील, या परिसरातील वेगवेगळ्या पद्धतीचे विकासाचे प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न आदरणीय संजयदादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी संघटितपणानं लढूया आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते यशस्वी करूया अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीची खात्री, अशा पद्धतीचं आश्वासन मी आपणा सर्वांना देतो. फक्त हे करत असताना माझी आपणा सर्वांना विनंती आहे, राजकारणामध्ये एका बाजूला 2-3 गट एकत्र झाले ही गोष्ट खरी आहे, परंतु चांगल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहणं, त्यांना ताकद देणं आणि भविष्य काळामध्ये राजकारणामध्ये नवनिर्मिती करणे हे सुद्धा कागलचंच वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती करतो, या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं आपण सगळेजण ताकदीनं शक्तीनं राहूया आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये एक इतिहास घडवूया आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं चाललेल्या या कागलच्या राजकारणाला गतिमान करण्यासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण अतिशय चांगल्या पद्धतीनं विजयी करूया अशा पद्धतीची विनंती करतो. खरं म्हणजे अगोदर सुद्धा यायचं होतं, परंतु 3 अजून सुद्धा सभा आहेत. 10 वाजायच्या आधी राशिवडे, वाळवे आणि ठिकपुर्ली
या 3 ठिकाणी जायचं आहे. त्यामुळे वीरेंद्र भैयांच्या भाषणाआधीच आम्ही मुद्दाम बोललो. मला आपणा सर्वांना एवढीच विनंती करायची आहे, ज्या पद्धतीची भूमिका घेऊन आदरणीय संजय दादांनी या ठिकाणी सर्वच्या सर्व उमेदवार उभा केलेत, ते सर्व उमेदवार हे स्वाभिमानी जनतेचं प्रतीक आहे. या सगळ्यांच्या पाठीमागं उभा राहण्याने खऱ्या अर्थानं कागलचं राजकारण पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं जिवंत करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आमच्या धनुष्यबाण या चिन्हावरचं बटन दाबण्यासाठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचूया. अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवडणूक यशस्वी करूया आणि आपल्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करूया अशा पद्धतीची विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.